नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांनो खूपच कमालीचा ट्विस्ट आपण पाहतोय. सत्या आणि मंजूच्या नात्यातला एक सुंदर, खूप रोमॅन्टिक आणि महत्त्वाचा टप्पा मात्र आपल्याला दिसणार आहे. सत्या आता मंजूच्या प्रेमात पूर्णपणे गुंतलाय आणि त्याच वेळेला त्याच्या मनात मात्र खूप मोठं प्लॅनिंग सुरू झालेलं असतं. विशेष म्हणजे सत्याने तात्यांच्या गुन्ह्याची फाईल SP साहेबापर्यंत बरोबर पोहोचवलेली असते. आता नेमकं पुढे काय होणार आहे प्रेक्षक आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे सत्या आणि मंजूचं नातं. सत्या मंजूवर खूप प्रेम करतोय हे मात्र त्याच्या प्रत्येक वागण्या बोलण्यातून दिसतं. मंजूला भेटण्यासाठी सत्या चक्क एका शेतामध्ये जातो जिकडे मंजू आपली सुरक्षित असते आणि मंजूला बघून सत्याला खूप आनंद होतो. सत्या आणि मंजू ही दोघं प्रेक्षकांना इतकी खुश असतात ना, मस्त गाव स्टाईल त्यांनी लुक केलेला असतो आणि याच दरम्यान मात्र आता यांचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय. मंजू मस्त नऊवारी घालून तर सत्या मस्त एकदम गाव स्टाईल कपडे घालून आता आपण पाहतोय आणि इकडे सत्या मंजूला एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय, ते म्हणजे त्याचा फोन आता टॅप होण्याची शक्यता आहे म्हणून फोन बंद ठेवलाय. काही झालं तरी इकडे तात्यापर्यंत आता त्याला पोहोचायचं असतं आणि तात्या जर आपल्यापर्यंत चुकून पोहोचला, आपली फाईल जर गेली तर आपल्याला ते परवडणारं नाहीये. सत्या स्वतः तात्यांच्या मागावर निघालाय प्रेक्षकांनो. मंजू आणि बलमा सुद्धा त्याच्या गाडीच्या मागे मागे जातात. सत्या जबरदस्त स्पीडने गाडी पळवतो. मंजू आता तिकडे पाठलाग त्यांचा करतो. शेवटी सत्या मंजू जिथे आहे त्या ठिकाणी पोहोचतो. त्यांचा तो नवीन अवतार प्रेक्षकांनो, खूपच सुंदर असा अवतार पाहून मंजूला सुद्धा धक्काच बसतो. सत्या चक्क नवीन वेशात आलेला असतो. मंजूला सुद्धा हसू यायला लागतं आणि सत्या मात्र मंजूच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण आता आपण पाहतोय. मंजूला तिच्या मनाप्रमाणे सत्या तिच्यावर किती जीवापाड प्रेम करतोय हे मात्र जाणवतं. सत्या तिच्या गालावर हलकंच आता प्रेमाने किस करतो. मंजूचा आनंद गगनात मावत नाहीये आणि या प्रेमळ क्षणानंतर पुन्हा एकदा मिशनकडे वळणं किती गरजेचं आहे हे मात्र सत्या मंजूला आता समजावून सांगतो. कारण तात्यांची फाईल SP साहेबांकडे पोहोचणं हे मात्र आता खूप महत्त्वाचं काम आहे. मंजू देखील आता त्याला साथ देते. सत्य मात्र नेमका आता तात्यापर्यंत कसा पोहोचणार, त्याची गचांडी कशी पकडणार प्रेक्षकांनो. आर्यन पूर्वाचं सत्य आता सत्याच्या समोर लवकरच येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तात्यांच्या नाकावर टिचून मात्र आपल्या सत्या मंजूने असा कुठला धमाका केलाय हे सगळं आपल्याला आजच्या भागातच पाहायला मिळणार आहे. होय प्रेक्षकांनो, इकडे मात्र आजचा भाग एवढा जबरदस्त दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे पूर्वाबाई जाम टेन्शनमध्ये आलेली असते. काही झालं तरी त्या मंजूचा फोन ट्रेस होत नाहीये, सत्याचा फोन ट्रेस होत नाहीये. मंजूने बरोबर आपला फोन बंद करून ठेवलेला असतो कारण सत्याला ऑलरेडी डाऊट आलेला असतो की फोन टॅप होऊ शकतात. या दोघांनी मात्र आता बरोबर फोन बंद ठेवले आणि इकडे मात्र सत्याच्या मागे पूर्वाने बरोबर माणसं लावलेली असतात. एक कॉन्स्टेबलला तिने सांगितले की सत्याच्या प्रत्येक आता हालचालीची खबर मला आत्ताच्या आत्ता पाहिजे. सत्या कुठे जातोय, कोणाला भेटतोय, काय करतोय, सगळं खबर मला आता काढून द्यायची. सत्या मात्र मंजूला भेटल्याशिवाय राहणारच नाहीये हे मला पक्क माहिती आहे. पूर्वाला पूर्ण डाऊट असतो की सत्या कुठे चाललाय. त्याची सगळी खबर काढायसाठी तिने एका कॉन्स्टेबलला मात्र काम दिलेलं असतं. कॉन्स्टेबल म्हणतो, पूर्वा मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्याने आता तिकडे लगेच आता प्रेक्षकांनो हुशारी केलेली असते आणि तात्यासाहेब मात्र पोलीस स्टेशनला तेवढ्यात पोहोचतात. भलतेच चिडलेले तात्यासाहेब मात्र पूर्वा मला म्हणतात, तायडे काय चालले बबडे, बघतेस का तू हे सगळं काय चाललंय. इकडे पूर्वा पटकन तात्याला केबिनमध्ये घेऊन जाते आणि अगं त्या मंजिरी वाघमारेचं काय झालंय, ती अशी कशी रात्रीतून गायब झाली, अंडरग्राऊंड झाली का, कुठे गेली, तिला कोण पळवलं. सत्या तर त्याच्या घरीच आहे ना. इकडे मात्र मला सांग बबडे, माझी ती फाईल मंजूच्या जवळ आहे. मंजू माझी फाईल घेऊन पळाली आहे. आता मात्र माझ्या गळ्यात फास लटकायच्या आधी प्लीज तू ही केस मात्र लवकर सोडव बरं का बबडे. इकडे पूर्वा म्हणते, डॅडी साहेब जरा आता शांत राहा. मला सगळं कळते तुमच्या मनात काय चाललंय, पण मी तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं, तुम्ही ऐकलं का. अजिबात नाही. इकडे मी त्यांना शोधत आहे. मी माणसं पाठवली आहेत. आत्तापर्यंत त्यांचा फोनही ट्रॅप झालेला नाही आहे, त्यांचं लोकेशनही ट्रेस होत नाही आहे. इकडे मात्र सत्या घरी आहे हे मात्र जेव्हा पूर्वाला कळतं, तात्या सांगतात तेव्हा पूर्वाला धक्काच बसतो. म्हणजे काय बोलताय डॅडी साहेब. पूर्वा आता तीच म्हणते मंजू आणि सत्या एकत्र नाही आहेत. मंजूचा कॉल ट्रेस होत नाही आहे, तिचं लोकेशन पण सापडत नाही आहे आणि सत्याच्या पाठीमागे मी आता माणसं लावली आहे.
सत्या काय करतोय, कुठे जातोय, त्याच्यामुळे लवकरच आपल्याला माहिती मिळणार आहे. तुम्ही काळजी करू नका. लवकरात लवकर सत्यामुळे आपल्याला मंजूजवळ पोहोचता येणार आहे. आपली फाईल मंजूजवळ आहे ना, ती आपली माणसं बरोबर आता हिसकाटून आणतीलच. तात्यासाहेब आता खूप रागात आलेले असतात. आता मात्र तुझ्या हातातून ती पळून गेली आहे मला माहिती आहे. पूर्वा चिडते, काय डॅडी साहेब, घोटाळा तर तुम्ही केलाय. आर्यननी आणि तुम्ही घोटाळे करा आणि निस्तारायची कामं मी करू का? अहो किती वेळा सांगितलं होतं, नका त्यांच्या नादाला लागू. सत्या आणि आता इकडे मंजू एकच आहेत. त्यांनी हे सगळं नाटक केलं आहे मला माहिती आहे. बबडे बबडे मला माहिती आहे सगळं सगळं तुझं बरोबर आहे. पण आता तात्यासाहेब चिडतात. पूर्वा म्हणते, हे बघा डॅडी साहेब, तुम्ही चिडू नका. तुमचं चिडणं मला कळतंय, पण आता ही वेळ शांत राहायची आहे. आपल्याला आता एकच टार्गेट आहे, सत्याचा पाठलाग करायचा, त्याच्या हालचालींवर लक्ष द्यायचं आणि इकडे मात्र आपलं काय ते साध्य करायचे ध्येय. इकडे बबडे, काय करायचं कर बाई, लवकरात लवकर ती फाईल मात्र माझी आता काढून दे, नाहीतर मला मात्र बबडे कोणी वाचवणार नाही बरं का. तुला जे काही करायचे तुझे सगळे सूत्र हलव ग बाई, पण सगळं काम कर. इकडे पूर्वाई परेशान झालेली असते. सत्या मात्र प्रेक्षकांनो निघालेला असतो कुठेतरी एका अननोन ठिकाणी. आता सत्याच्या मागे पूर्वाचा माणूसही लागलेला असतो. तो सत्या कुठे चाललाय त्याचा पाठलाग करत असतो. पण आता सत्याला कळलंय की माझ्या पाठीमागे कोणीतरी आहे. सत्याला कळून चुकलंय. सत्या मात्र आता त्याचं डोकं लावतो आणि सत्या प्रेक्षकांनो बरोबर मंजूला भेटायला चाललाय ही बातमी आता तो माणूस मात्र पूर्वाला देत असतो. तो कॉन्स्टेबल सगळी खबर आता ठेवतो. त्याने लगेच पूर्वाला आता फोन करून सांगितले की पूर्वा मॅडम, तुम्ही सांगितलंय त्याप्रमाणे एक बातमी मला मिळाली आहे. सत्या एकटाच कुठेतरी निघालाय. आता ठिकाण कुठे ते माहीत नाही आहे, पण सत्या मात्र SP साहेबांकडे चाललाय असं मला वाटतंय. SP साहेबचं नाव घेतल्या क्षणी पूर्वाला मात्र घामच फुटतो. आता मात्र तिला वाटतं सत्याकडे बहुतेक मंजीने फाईल दिली आहे आणि ती फाईल SP साहेबांकडे पोचवायच्यासाठी सत्या निघाला नसेल ना. इकडे जर त्यांच्याकडे फाईल पोचली तर मात्र डॅडी साहेब गेले खड्ड्यात. डॅडी साहेबांचं आता काही खरं नाही आहे. तात्यासाहेब मोहिते पाटील यांचं सगळं नाचक्की होणार आहे. इकडे मात्र पूर्वाला टेन्शन आले. होय प्रेक्षकांनो, दुसरीकडे सत्याने बरोबर सेटिंग लावली आहे. बलमा आता मंजू जिकडे असतात तिकडे मात्र आता सत्या जाणार असतो. परंतु सत्याला आता डाऊट आलाय की आपल्या मागे कोणीतरी आहे, कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेवू नये. तेव्हा मात्र आता सत्याने ताबडतोब घरूनच SP फोन केलेला असतो. तेव्हा SP त्याने घडलेला सगळा प्रकार सांगितलाय की ती फाईल कशी गहाळ झाली होती. ओरिजिनल प्रूफ आता त्या फाईलमध्ये आहेत आणि ती फाईल मी तुमच्याकडे आणून देऊ शकत नाही आहे, कारण माझ्या मागे आता कोणीतरी हेर लावलेत. तुम्ही प्लीज तुमचं काहीतरी सूत्र हलवा किंवा तुम्ही स्वतः इकडे या SP साहेब, ही फाईल घेऊन जा. आता मात्र SPने होकार दिलेला असतो. खरा ट्विस्ट प्रेक्षकांनो आता इथं येतोय ते म्हणजे मंजू आणि बलमाच्या हातात जी काही फाईल आहे ती बरोबर आता SPच्या जवळ जाणार आहे. तात्यासाहेबांना रातोरात अटक होणार आहे. तात्यासाहेबांना आता जेलमध्ये टाकायची सगळी प्रेक्षकांनो तयारी झालेली असते. सत्याचा राग अनावर झालेला असतो. माझ्या वाघमारेंना आता इकडे त्याने त्रास दिलाय आणि तो आर्यन तात्याच्या घरात काय करत होता, जनतेचं काम करतो म्हणून लोकांना उल्लू बनवत असतो आणि इकडे सत्याला सगळं आठवतं. मंजू मात्र म्हणते, सत्या तू काळजी करू नको, तू फक्त आता मला इकडे सांग की त्या पूर्वा पाटीलचं काय चाललंय. पूर्वा पाटीलच आहे का फाईल गहाळ करणारी? तेव्हा मात्र सत्या म्हणतो, वाघमारे अजून आपल्याला कळलेलं नाही आहे. तेव्हा आता प्रेक्षकांनो या दोघांची भेट होणार. पूर्वाच्या माणसाने पूर्वाला फोन केलाय आणि तिला सांगितलं की या ठिकाणी सत्या आता तिकडे चाललाय. पूर्वाच्या जवळ डॅडी साहेब सुद्धा असतात. तेव्हा मात्र आता मंजूचं लोकेशन ट्रेस करायला लागतात. तेव्हा मंजूलाच सत्या भेटायला निघालाय. मंजू आपल्याला सापडू शकते म्हणजे फाईल तिच्याचकडे आहे, म्हणून आता पूर्वाने खूप मोठा सापळा रचलेला असतो. होय प्रेक्षकांनो, काही करून आता तात्यासाहेबांची फाईल मंजूकडून काढायची आणि तात्यासाहेबांना सुखरूप बाहेर काढायचे या मॅटरमधून हे पूर्वाचे प्रयत्न चालू होतात. इकडे मात्र आपण पाहतोय सत्या मात्र गाडी काढून जातो, स्वतः ड्रायव्हिंग करत असतो आणि तो कॉन्स्टेबल त्याच्या मागे मागे. आता मंजूचा आणि सत्याचा डाव खरंच पचकणार का? नाही प्रेक्षकांनो, सत्या मंजूचा डाव जबरदस्त पद्धतीने आता छान पद्धतीने वर्कआउट होणार आहे. पूर्वा आणि तात्याच्या नाकावर टिचून फाईल मात्र फायनली आपल्या SP साहेबांकडे पोहोचलेली असते. सत्याने आपल्या डोळ्यात धूळ फेकली, आपल्याला फसवले आणि मंजू इथे नाहीच आहे, तर सत्याने मंजूला कुठेतरी गायब केले असं मात्र पूर्वाला कळून चुकते. इकडे मात्र प्रेक्षकांनो, पूर्वाने इतके सगळे आता सूत्र लावून सुद्धा तिला अजिबात कसलीच माहिती मिळत नाहीये. बलमाला सत्याने सांगितलंय की निर्जन ठिकाणी आहे आपली मंजू मॅडम आणि SP साहेब एका ठिकाणी येणार आहेत आणि तिकडे जाऊन आता फाईल पटकन देऊन यायची. बलमा मात्र प्रेक्षकांनो होकार देतो आणि इकडे सत्या मंजू सुद्धा वेश बदलून आता इकडे जबरदस्त पद्धतीने काम करणार आहे. फायनली तात्या पूर्वाची तर प्रेक्षकांनो भलतीच आता फजिती
करून ठेवली आपल्या सत्याने. SP साहेब आता ती फाईल जेव्हा हातात बघतात तेव्हा मात्र त्यांना खूप मोठा धक्का बसतो. त्यांना आता वाटतं की खरंच मंजिरी वाघमारेला विनाकारण आपण सस्पेंड केलं होतं, तेही त्या पूर्वा पाटीलचं ऐकून. आता मात्र SP जेव्हा पोलीस स्टेशनला येणार, भवानीनगर पोलीस स्टेशनमध्ये अचानक एंट्री मारणार, त्यावेळेला पूर्वा पाटीलचा मात्र चेहरा पाहण्यासारखा झालाय प्रेक्षकांनो. जबरदस्त आता पूर्वा स्वतः सस्पेंड होणार, मंजिरी वाघमारे परत एकदा ड्युटी जॉईन करणार आणि हे सगळं आपल्याला येणाऱ्या भागातच पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, इन्स्पेक्टर मंजूचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि येणाऱ्या भागांचे सगळे अपडेट, येणाऱ्या भागांचे प्रोमो सगळं जाणून घ्यायचं असेल तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया मित्रांनो नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.